नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना जिल्ह्यातील राजूरकर कोठा येथे पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत शाळेत जावं लागत आहे। त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजूरकर कोठा येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे रस्ते पूर्णपणे चिखलमय झाले असून नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे चिखलामुळे विद्यार्थ्यांना पायी चालणेही कठीण झाले असून त्यामुळे अनेक पालकांना आपल्या लहान मुलांना उचलून शाळेत सोडावे लागत आहे। ग्रामस्थांनी अनेकदा रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। चंदनझिरा पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अवैधपणे धारदार खंजीर बाळगून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमाला चंदनझिरा पोलिसांनी सोमवारी दुपारी रंगेहात पकडलाय। रोहिदास मंदिर परिसर चंदनझिरा येथे एक तरुण हातात खंजीर घेऊन दहशत पसरवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बिडवे यांना मिळाली होती। त्यानुसार तातडीने कारवाई करत पोलिसांनी सचिन परमेश्वर खरात या इसमाला ताब्यात घेतलंय। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी धारदार खंजीर मिळून आलाय, जो पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील कामवाटपात संनियंत्रण समितीच्या मनमानी कारभाराचा फटका कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संस्थांना बसला आहे। सोमवारी दुपारी 3 वाजता कामवाटप बैठकीचं आयोजन केलं असताना सायंकाळी 7 वाजता ही बैठक रद्द झाल्याचं सांगत कंत्राटदारांना सुमारे 4 ते 5 तास ताटकळत उभे ठेवल्यामुळे कंत्राटदारांनी संताप व्यक्त केला आहे। जालना जिल्हा परिषद अंतर्गत कामवाटप संनियंत्रण समितीची बैठक जानेवारीपासून झाली नाही। त्यातच ही बैठक सोमवारी 3 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीच्या सभागृहात सुमारे 300 कंत्राटदार दुपारी 2:30 वाजेपासून हजर झाले होते। मात्र अभियंता सलगर सायंकाळी 6 वाजेपर्यंत तिकडे फिरकले नाहीत। सभागृहात कंत्राटदार बसलेले असताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे हे देखील तेथे उपस्थित होते। मात्र सलगर उपस्थित न राहिल्यामुळे त्यांना बैठक सुरू करता आली नाही। त्यातच कंत्राटदारांनी संताप व्यक्त करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। अखेर सायंकाळी 6 वाजता कार्यकारी अभियंता श्रीमती सलगर त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी ही बैठक आपण पुढे सोमवारी आयोजित करत असल्याचं सांगत ही बैठक रद्द केली आहे। त्यामुळे दिवसभर ताटकळत बसलेल्या कंत्राटदारांचा भ्रम निराश झालाय। आता वारंवार याच प्रकार घडतोय। ही बैठक जवळपास मार्च-एप्रिल पासून पोस्टपोन होऊन आज ऑगस्ट महिन्यापर्यंत आली आहे। ऑगस्टमध्ये यांनी आज 3 वाजेचा वेळ दिला होता 3 तारखेला, परंतु इथं ॲडिशनल सीओ आलेले असताना सुद्धा एक्झिक्युटिव्ह मॅडम व बांधकाम विभागाचा जो बाकीचा स्टाफ आवश्यक असलेला इथं येत नाही आहे। हे फक्त नाही का इथं मस्करी लावली यांनी, प्रत्येक वेळेस पोस्टपोन करणे, 3-3 तास लोकांची अशी वाया घालवत आहेत। इथं आज 300 ते 400 लोक आलेले आहेत। 100-150 सुबे आहेत, 100-150 ओपन कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच मजूर सहकारी संस्थेचे लोक आहेत। तर यांनी याच्यानंतरही ज्यावेळेस ते आता मीटिंग कंडक्ट करतील, इथं जर 100 कामं दाखवले तर 100 पैकी फक्त ते 30 वगैरे कामं इथं वाटप करतात, बाकीचे 70 कामं ते परस्पर वाटप करतात। हा विषय अधोरेखित करण्यासारखा आहे आणि हे यांच्या मनमानीने प्रत्येक वेळी यांची म्हणजे मुजुरी दाखवतं आहे प्रशासन। तरी यांनी लोकांचा वेळ कंझ्युम करणे बंद करावं, वेळेचं पालन करावं अशी आमची अपेक्षा आहे। जवळपास ही मीटिंग 6 महिने झाले, 6 महिन्यापासून ही मीटिंग झालेली नाही आणि आम्हाला 5 ते 7 वेळेस ह्या तारखा वाढून दिल्यात। तारखा होऊन दिल्या असतील। आज ही कार्यकारी अभियंता असतील किंवा आमचे जे चव्हाण साहेब असतील, हे मीटिंग असली की यांचे काहीतरी कारनामे असतात, काहीतरी मीटिंग असते आणि आम्हाला उगा काहीतरी याच्यामुळं कॅन्सल झाली, त्याच्यामुळं आचारसंहितामुळं कॅन्सल झाली। सर्व आज आम्ही जवळपास 100 ते 150 किलोमीटर सोसायटी चेअरमन आलेले, त्या ठिकाणी सुबे आलेले आहेत। एक तर काम नाही आणि आमच्या मित्रांनं जे मुद्दा उपस्थित केला होता की बाबा ज्या ठिकाणी 100-70% जे कामं असते तर फक्त 25 ते 30% कामं आणि बाकीचे 70% कामं हे कुठंतरी दाबल्या जातात आणि कुठंतरी त्यांचे काहीतरी ठराविक जे माणसं आहेत, ठराविक सोसायटी आहेत, ठराविक कॉन्ट्रॅक्टदार आहेत, 10 ते 15 लोकांना जवळ धरून हे जिल्हा परिषद प्रशासन जे असेल ते कार्यकारी अभियंता असतील यांना मिळून ते बाकीचे कामं सर्वस्व त्या 5 ते 10 लोकांमुळं बाकीच्या सर्व लोकांचे असतील। दुसरा एक मुद्दा आहे इथं एक असा आहे की जे
कामं आहेत हे कामं फक्त मिटिंगपुरते होत नाहीत. हे कामं ज्या सोसायटीला सुटले असेल, ज्या सुबाईला सुटले असेल, कंपल्सरी त्या ठिकाणी तेच कामं व्हायला पाहिजेत. पण इथले हे जिल्हा प्रशासन सगळे नियम आपले धाब्यावर ठेवून जे काम फेटल्याच्या नंतर बाबा हे काम त्यांनी आणलेले परमा आणलेले तुम्ही फक्त 1% घ्या आणि बाकीच्याला कामं द्या. आज ही परिस्थिती या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आणि या ठिकाणी आम्ही आज सर्वजण 2:30 वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहेत आणि 3चा टाईम होऊन या ठिकाणी आज 7 वाजत आहेत. तरी इथं कार्यकारी अभियंता येत नाही कुठला इथलं प्रशासक येत नाही, कुठं इथं पाण्याची व्यवस्था नाही. इथं साधा एक जारसुद्धा ठेवलेला नाही की जेणेकरून या लोकांना पाण्याची चहाची आणि जेवणाची खूप मोठी वेळ आहे, पण इथं पाणीसुद्धा ठेवलं नाही. या ठिकाणी मी एवढीच आपल्या प्रशासनाला विनंती करतो, ज्या आमच्या सोसायटीच्या ज्या सुभेच्या वेदना आहेत ह्या कुठंतरी लक्षदायी व्हा आणि कुठंतरी या आम्हाला सगळ्याला ह्या लोकायला आहे. ही मिटिंग एक तर महिन्याला व्हायला पाहिजे, पण ही महिन्याला न होता 6 वरीस होती. कुठंतरी याला आम्हाला सर्व सोसायटीला आणि सर्वांना न्याय भेटा अशी मी अपेक्षा करतो. जालना शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. मित्तलनगर परिसरातील एका घरावर अन्न औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त छापा टाकत तब्बल 3 लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध आता पोलीस यंत्रणा घेत आहे. जालना शहरातील मित्तलनगर परिसरात एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची खातरजमा करत कदीम पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आलाय. झडती दरम्यान घरात मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडचा गुटखा साठवून ठेवलेला आढळून आलाय. पथकाने संपूर्ण साठा जप्त केला असून त्याची किंमत जवळपास 3 लाख रुपये असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. कारवाई दरम्यान गुटख्याचा साठा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असून संबंधित व्यक्तींकडे चौकशी सुरू आहे. हा गुटखा नेमका कोठून आला आणि शहरात कोणाच्या भागात किंवा कोणत्या भागात पुरवठा केला जात होता आणि या अवैध व्यवसाय मागे आणखी कोणाचा हात आहे याचा तपास आता सुरू करण्यात आलाय. या कारवाईमुळे जालना शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा व्यवसायावर प्रशासनाने आता आणखी कडक कारवाईचा इशारा दिलाय. गुटखा विक्रीवर बंदी असतानाही काही जण झटपट पैशाच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांना मोठा धक्का बसला असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. जालना शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधातील ही कारवाई मोठी मानली जात असून या तपासातून आणखी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त लहुवंश फ्रेंड्स सर्कल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लखनभाऊ कांबळे यांच्या पुढाकारातून पाचन वडगाव येथील भीमनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही आणि पेनचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमामुळे जयंती वैचारिक आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांचा आवाज बुलंद केला असल्याचं सांगितलंय. त्यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संदेशही उपस्थितांना देण्यात आलाय. या उपक्रमाला लहुवंश फ्रेंड्स सर्कल ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक, पालक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा शैक्षणिक आणि समाजहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय. काम पूर्ण होण्यापूर्वीच पावसामुळे रस्त्याची खडी उघडी पडली असून ठिकठिकाणी खड्डे पडल्याचा आरोप करत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून होत असलेल्या या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत त्यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. हा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरही मांडणार असल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणामुळे विकास कामाच्या गुणवत्तेवर आणि निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जालना शहरातील राजूर चौफुली उड्डाणपुलापासून ढवळेश्वराकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे. मात्र रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच पावसाने या कामातील त्रुटी उघड केल्याचा आरोप करण्यात येतोय. काम सुरू असतानाच अनेक ठिकाणी सिमेंट खडी उघडी पडली असून रस्त्यावर खड्डेही पडू लागल्याचं दिसून येतंय. वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच रस्त्याची ही अवस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होतीये. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधित कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पासून तर ढवळेश्वर आणि राजूर चौफुली तक
मागच्या महिन्यात एक रोडचा उद्घाटन झाला आणि त्या रोड आता परिपूर्ण झाले नाही, पण या पहिल्या पाऊसमध्ये रोडवर मोठे मोठे गड्डे पडलेले. त्याबद्दल मी कमिशनरला भेटलो, पण त्यामध्ये असं आहे की ते रोड नगर परिषद महानगरपालिका हद्दीचा आहे. पण त्यावेळचे कमिशनराने त्याला NOC PWD दिलेली. मग तो प्रॉपर्टी काम PWD करतायत, आम्ही त्याची चौकशी करणार आहे. कारण हे पैसे नितीन गडकरी साहेबांना पाठविलेले आहेत आणि मी स्वतः हे सर्व प्रकरण नितीन गडकरीच्या कानावर टाकणार आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राजवळ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर जाफराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत पोलिसांनी एका गाळ्यावर छापा टाकून तब्बल 6,41,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या गोपनीय माहितीनुसार जाफराबाद शहरातील आरोपी शेख जुबैर शेख अमीन याच्या मालकीच्या गाळ्यावर संबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केलाय. या कारवाईत 6,41,850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या आदेशाने तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अनंत कटेकर यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक S जाधव, पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे, सहाय्यक फौजदार देशपांडे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल गायकवाड, प्रताप सुंदडे, चंदू मस्के, संदीप भागिले, संदीप गवई आणि घुशिंगे यांनी सहभाग घेतला होता. जाफराबाद पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आज रोजी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जाफराबाद येथील महाराष्ट्र बँकेशेजारील गल्लीमध्ये एका गाळ्यामध्ये अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा त्याची साठवणूक केलेली आहे. त्यावरून त्यांच्या पथकातील प्रताप सुंदरडे आणि निखिल गायकवाड तसेच सदरची माहिती मिळताच माननीय DYSP सर नितीन कटेकर साहेब यांच्या पथकातील पोलीस स्टेशन भोकरदन येथील PSI सोनवणे व त्यांच्यासोबतील 2 अंमलदार व आमच्या पोलीस स्टेशनचे मी, आमचे PSI पठाडे, PSI पवार, पोलीस स्टेशनचे अंमलदार मस्के, संदीप भागिले, संदीप गवई असे आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेजवळ शटर उघडून त्यामध्ये मुद्देमालाची तपासणी केली असता त्यामध्ये प्रीमियम Z1 जाफरानी जर्दा, प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, गोवा 1000 गुटखा, V1 तंबाखू, केशरयुक्त विमल पान मसाला, हिरा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण 6,41,850 रुपयाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला आणून शासकीय पंचासमक्ष त्याची मोजणी करून जप्त करण्यात आलेला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला असून त्यांच्याकडून या मुद्देमालाची पडताळणी होऊन त्यांच्यामार्फत कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मुद्देमाल हा ज्या गाळ्यामध्ये मिळाला तो गाळा शेख जुबैर शेख आमेर या व्यक्तीचा होता आणि त्यांनीच गुटख्याची अवैधरित्या साठवणूक केल्याची आम्हाला प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं.
बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब। मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।